दत्ता खाडे हे पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक आहेत। गोपीनाथ मुंडेपासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत आणि आता वाल्मिक कराड यांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर घेतलेली मालमत्ता प्रकरणी दत्ता खाडे यांना सीबीआय कडून बोलवण्यात आलेलं होतं। त्यांची चौकशी देखील या ठिकाणी झालेली आहे। स्वतः दत्ता खाडे आपल्या सोबत आहेत। तुम्हाला सीबीआय कडून काल बोलवण्यात आलेलं होतं, कुठं गेले, तिथं काय काय विचारण्यात आलं आणि तुम्हाला या चौकशीसाठी का बोलवण्यात आलं होतं? केंजला गेलो, केंजला बोलवलं होतं। मी गेलो अधिकाऱ्यांकडं, तिथं त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। त्यांनी जे काय प्रश्न विचारले त्याची योग्य उत्तरं दिली त्यांना। आणि हे जे फर्ग्युसन रोडचं जे गाळ्याचं प्रकरण आहे त्याच्याशी माझा कुठं लांबपर्यंत संबंध नाही। माझ्यापेक्षा तुम्ही बिल्डरला विचारा ना, बिल्डर आणखी चांगल्या पद्धतीने सांगेल दत्ता खाडेने तुम्हाला फोन केला होता का, दत्ता खाडे स्वतः आले होते का, काय कमी करायला सांगितलं का, काही प्रश्नच नाही आहे। मी अजून त्याच्याकडे म्हणजे ह्या जे प्रकरण झालं तेव्हापासून एकदा देखील माझ्या ही लोक संपर्कात नाही, काही संबंधच नाही आहे। त्यामुळं ते जे काय होतं ते मी तिथं सगळं सांगितलं। त्यांचं समाधान झाल्यानंतर ते मला म्हटले जावा तुम्ही आता काय। तर मी त्यांना फोन नंबर दिला माझा, त्यांचा फोन नंबर घेतला। म्हटलं साहेब काय वाटलं तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्ही बोलवाल त्यावेळेस जे काय असेल कॉपरेट करायला मी तयार आहे। म्हटलं ठीक आहे म्हटले, आता परत काय बोलवणार नाही आम्ही तुम्हाला, तुम्ही जाऊ शकता म्हटलं। म्हणजे अर्थात सीआयडी कडून तुम्हाला नोटीस आलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही तिथं गेला। कुणी ही चौकशी केली, कुठले अधिकारी होते? गुजर साहेब म्हणून होते। आता काय काय विचारलं त्यांनी असं? काय काय विचारलं हे तुमच्यावरती काय हे मी म्हटलं साहेब हे तुम्हाला माहिती असणार ना, मला तुम्ही का बोलवलंय हे तुम्हाला माहिती, मी कसं सांगू म्हटलं काय की तू मला कशासाठी बोलवलं, तुम्ही विचारा, त्या प्रश्नांची उत्तरं देतो मी। मग त्यांनी जे जे विचारलं ते तुम्ही सांगितलं। काय विचारलं त्यांनी? या प्रकरणात तुम्हाला अचानक का बोलवलं? ह्या प्रकरणात अचानक का बोलवलं हे तर त्यांनी सांगितलं नाही, पण आम्हाला संशय होता की तुम्ही तिथले नगरसेवक आहात आणि तिथं हे असल्यामुळं त्यांनी तिथं प्रॉपर्टी घेतल्यामुळं तुमचं काहीतरी त्याच्यात सहभाग असेल असा आमचा संशय होता, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं। मी सांगितलं की ते माझं कुठंही हे नाही आहे, तुम्ही माझ्यापेक्षा चांगली चौकशी करू शकता, आरोपींकडे चौकशी करा, त्या बिल्डरकडे चौकशी करा। वाल्मिक कराडला तुम्ही ओळखता का? वाल्मिक कराडला ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस तो 10-12 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी तो एक साधा कार्यकर्ता होता। आम्ही जसं साहेबांकडे जायचो तसा तो तिथं साहेबांच्या इथं असायचा। फक्त तोंड ओळख ज्याला बोलतो आपण तशी तोंड ओळख होती, त्याच्यात काही घनिष्ठ संबंध नव्हते, काही नव्हतं। आम्ही जायचो तो किती वेळ जायचो, 2-3 तास तिथं जायचो। 2-3 तासात साहेबांना भेटणंच व्हायचं, बाकीच्या कार्यकर्त्यांचा काही संबंध नव्हता। नाही बाकीच्यांचं विचारलं मला की हे बाकीचे त्यांचे नंबरकारी आहेत त्यांचा काय संबंध, म्हणलं साहेब मी 70 वर्षाचा आहे काय, आता ते 25-30तली पोरं त्यांचा माझा काय संबंध राहणार आहे म्हटलं काय, तुम्ही त्यांना विचारा ते मला ओळखतात तरी का। कराडला कमीत कमी मी तोंडाने तरी ओळखतो की हा कराड आहे म्हणून, म्हणजे यांचं असं लांबपर्यंत संबंध नाही माझा। एवढं विचारल्यावर ते म्हटले ठीक आहे। म्हणजे तुमची वाल्मिक कराडांची फक्त तोंड ओळख आहे, इतर कुठली ओळख नाही? कष्ट नाही, कुठले संबंध नाही, त्यांचा कधी मला फोन आलेला नाही, मी त्यांना कधी फोन केलेला नाहीये, काही संबंध नाही। साहेब गेल्यानंतर पण 2 ते 3 वेळा मी परळीला गेलो असेल, समाधी स्थळावरती दर्शन घ्यायचं आणि रिटर्न व्हायचं। हार्डली आम्ही तास 2 तास तिथं असायचो। आणि 2-3 वेळा ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझ्याबरोबर माधुरीताई होत्या, केसकर साहेब होते, त्यामुळं आम्ही जायचो, समाधी स्थळावर दर्शन घ्यायचो। हे सगळे होते, पण तुम्हालाच सीआयडीने का बोलवलं? म्हणजे अर्थात जे संशय आता विचारलं तुम्हाला त्या प्रॉपर्टीशी, अर्थात तुम्ही त्या बिल्डरवर काय दबाव आला, तुमच्याकडून कुठली उलाढाल झाली? नाही, माझ्याकडनं कुठली, मी त्याला भेटलो देखील नाही। तर मला बोलवण्यामागचं कारण मला असं वाटतंय की मी त्या प्रभागाचा नगरसेवक आहे आणि ते माझ्या प्रभागात आहे काय, त्याच्यावरनं की बाबा ओळखी खातीर
मी तिथं जाऊन काहीतरी मध्यस्थी करेल केली असेल असा त्यांना संशय होता, म्हणून त्यांनी मला बोलवलं तिथं. साहेब त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जिथं ही बिल्डिंग आहे तिथं गेले काही वर्ष अर्थात तिथं झोपडपट्टी होती, त्याच्यानंतर तिथं SRA स्कीम झाली. अर्थात त्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेले काही वर्ष अगोदर तिथं फायरिंगची घटना घडली होती. ती फायरिंगची घटना का घडली होती, त्याच्या मागे काय कारण होतं हे सांगू शकाल का? काही सांगू शकत नाही आणि त्याची कल्पना पण नाही मला या वेळेस. आता तो कोणी बांधली हे देखील मला माहित नाही. म्हणजे ते SRA आणि आता जे कन्स्ट्रक्शन आहे ते माहिती कोणी नाही ते म्हणजे महाविद्यालयाच्या समोर जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे? नाही माहिती, ते पलीकडचं माहिती आहे. ते सुशील पाटील म्हणून बिल्डर आहेत, ते करतात काय त्या ह्याच्यात मी त्यांना मदत केली होती. म्हणजे जे भाडेकरू आहेत त्यांचं आणि त्यांचे म्हणजे त्याच्यात की बाबा चांगली घरं मिळतील तुम्हाला, त्या ह्याच्यात मी मध्यस्थी केली होती. यांच्या ह्याच्यात माझा काही संबंध नाही, लांब लांबपर्यंत संबंध नाही. हे सगळे असे वेगवेगळे प्रश्न. किती तास तुमची चौकशी तिथं चालली? 1.5 तास होतो मी तिथं आणि त्याच्यानंतर त्यांना दिसून आलं की काही याच्यात तथ्य नाहीये, त्यामुळे ते मग मला म्हटले तुम्ही आता गेले तरी चालेल. पुढं परत कधी बोलवायचं असं काय? नाही नाही त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की परत हे नाही करणार म्हणून, यायची जरूर नाही. काय मी म्हटलं तसं काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा, मी येईल म्हटलं. म्हणजे पुण्यात वाल्मिक कराड यायचे, आता कधी तुम्ही कधी भेटलात त्यांना असं काही समोर? काही नाही, एकदा देखील भेटलेलो नाही. त्यांचा मला कधी फोन पण आलेला नाहीये. आत्ताच्या ह्या पिरियडमध्ये तर काही संबंध नाही, त्याच्या आधी पण नव्हता आणि आत्ता पण नाही. ते आले, कुठं राहिले, कुठं गेले, काय खाल्लं, कुठं थांबले, काही कल्पना नाही. आणि ते जर त्याच्यात जर काय असतं तर मला साहेब म्हणजे हे नसतं दिलं ना, नोटीस देऊन बोलवलं नसतं, डायरेक्ट गाडी आली असती, गाडी टाकलं असतं आणि घेऊन गेले असते. माझा जर कुठं संबंध असता त्याच्यात तर एवढं नॉर्मली मला नुसतं बोलून घेतलं नसतं त्यांनी. त्यामुळं काही कुठं कसलाही संबंध नाही माझा. का म्हणजे तुम्हाला बोलवलं तिथं आणि त्याच्यानंतर काय होतं? एवढंच वाटतं की राजकारणात आता ही जी काही महापालिकेची इलेक्शन आली, इमेज डॅमेज करायसाठी हे काहीतरी षडयंत्र आहे असं. मलाच का? मलाच का? माझा प्रभाव आहे या प्रभागामध्ये. 3 टर्म झालं मी निवडून येतो इथनं. काय पहिल्या इलेक्शनला तर अख्ख्या शिवाजीनगरमध्ये 12 नगरसेवकांमध्ये मी एकटाच निवडून आलो होतो. CID ला काहीतरी संशय असेल ना तुमच्यावर, काय तुम्ही केलंय एक्झॅक्टली याच्यामध्ये, असं काय प्रश्न होते त्यांचे? तेच सांगितलं ना तुम्हाला, हेच प्रश्न विचारले. आणि संशय एवढाच की मी तिथला नगरसेवक असल्यामुळं मी त्या आता तुम्ही बिल्डरकडे पैसे कमी करण्यासाठी मध्यस्थी होऊ शकता, ही प्रॉपर्टी करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कधी केलंय, काय झालंय कधी? काही संबंध नाही. सांगितलं ना तुम्हाला, मी कधी एकदाही गेलो नाही. बिल्डरला तुम्ही विचारू शकता, कारण बिल्डर माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकेल की दत्ता खाडे आले होते, फोन केला होता, त्यांनी मध्यस्थी केली, एवढे पैसे कमी करायला सांगितले किंवा काय. काही तसं काही संबंध नाही. अर्थात दत्ता खाडे हे भाजपचे पुण्यातील माजी नगरसेवक आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचे अतिशय निकटवर्तीय आणि तेव्हापासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. वाल्मिक कराड प्रकरणात त्यांना CID कडून अर्थात नोटीस बजावण्यात आली होती, चौकशीसाठी बोलवलं, वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले. जवळपास 2-2.5 तास ही संपूर्ण चौकशी त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलंय. वेगवेगळे संशय या ठिकाणी त्यांच्यावर होते, त्याच प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. ज्या ठिकाणी अर्थात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर जी मालमत्ता वाल्मिक कराड याच्या दुसऱ्या बायकोच्या नावाने घेण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये यांचा काही रोल आहे का, या अँगलनी देखील CID कडून चौकशी करण्यात आलेली आहे. आता यांना सोडण्यात आलेलं आहे, मात्र पुढं परत एकदा जर बोलवलं जाईल तर ते नक्की सहकार्य करतील असं त्यांनी सांगितलंय. मात्र अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना या वाल्मिक कराड प्रकरणी चौकशीसाठी आता CID कडून बोलवण्यात आले. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.